हरि वृंदावन विहारी लाल की श्रीमद्भागवत महापुराण की श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती करेगा संसार करेगा कर जोड़ की श्यामा तेरी आरती कन्हैया तेरी आरती करेगा संसार करेगा कर जोड़ की। शीश
देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ति हनासं महिमानः सचन्त यत्र पुरुषाद्यासन्ति देवा। ओम राजाधिराजाय प्रथयसाहिने नमो वयं श्रवणाय कुर्महे समी कामान काम कामाय मह्यं कामेषु श्रद्धातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्तापर्यायी स्यात् सर्वभवन् तदा प्रार्थात् पृथ्वी समुद्र पर्यन्तां क्राडिति ततः श्लोको गीतमर्थ स्वर्विष्टारमर्थस्य सुंदृहि आविष्टसिकां प्रविश्वदेव सभासदीति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम नंदनंदनाय विद्महे यशोदानंदनाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात्। ओम वृषभानुजाय च विद्महे श्रीकृष्णवल्लभाय धीमहि तन्नो राधा प्रचोदयात्। ओम आंजनेय विद्महे रामभक्ताय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्। ओम आदित्याय विद्महे सहस्रकिरणाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात्। ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो शुक्र प्रचोदयात्। ओम ब्रह्मरूपाय विद्महे रुद्ररूपाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम महादेवी च विद्महे सर्वशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। सेवन्तिकावकुलचम्पकपाटलाब्धि पुण्णागदातुलसाल्पुष्पे बिल्वप्रवाल तुलसीदल मंजरीभ्यां त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद। नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तग्रहाण परमेश्वर मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। पुराण पुरुषोत्तम श्रीमद्भागवत महापुराण की स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। श्री उमा महेश्वराय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माञ्जितशङ्करप्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्याप। अतुलितबलधामं हेमशैलाभदे धनुजवनाकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि।
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तमे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वत्वेक जिनके पद वंदन किए नासत विघ्नाने सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे द्वार। ये वृषभानु दुलारी रखियो मेरी लाज, रखियो मेरी लाज, रखियो मेरी लाज। वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा। 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 वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा।
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान रुक्मणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंडरीश पांडुरंग परमात्मा नंद नंदन श्याम सुंदर ब्रजनंदन कृष्णचंद्र परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताची अमृतमयी प्रेममयी भक्तिप्रदायिनी मुक्तिप्रदायिनी कलिमलहारिणी पाप निवारिणी सुखप्रदायिनी भगवत कथा ज्यांच्या निवासस्थानी आपण श्रवण करत आहोत आमचे परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी परमार्थ पथगामी असणारे आदरणीय श्री डॉक्टर राम निचंते साहेब, श्रोत्यांमध्ये उपस्थित असणारे आमचे आदरणीय श्री बंधुवत स्नेह करणारे आणि अखंड परमार्थाचा वारसा ज्यांचा आहे आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण नंद किशोरजी महाराज शिंदे, हिंदू धर्माचं हिंदू राष्ट्राचं काम करणारे आमचे विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। उपस्थित भगवान शंकर सुद्धा आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन जाते, तसंच तेही सोबत आलेले आहे। म्हणून परमार्थाविषयी असणारी सर्वांची आवड आणि सवड सर्व वंदनीय आहे, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्वांच्या बद्दल आदर आणि प्रेमभाव व्यक्त करतो। नारदाच्या गादीहून विनम्र भावाने जिथपर्यंत माझा आवाज जात असेल, विज्ञानाच्या साह्याने जिथपर्यंत श्रोता मंडळी भगवंताची अवीट रसाळ मंगलमय पावन आणि पुनीत करणारी कथा आपण कर्णरंध्राच्या द्वारा रसपान करत असाल, त्या सर्वांना या व्यास गादीहून विनम्र अभिवादन करतो आणि भगवंताच्या कथेला आपण प्रारंभ करू। भगवान परमात्मा यावं असं जर वाटत असेल तर आपलं हृदय गोकुळ झालं पाहिजे। हृदय जोपर्यंत गोकुळ होत नाही तोपर्यंत भगवान हृदय रूपी गोकुळात प्रगट होत नाही। हृदयाला जर गोकुळ बनवायचं असेल तर अंतःकरणातले विकार, विषय विकार हे सगळे निवृत्त झाले पाहिजे, तेव्हाच तर आमचं हृदय गोकुळ बनेल। आम्ही सतत परमार्थ जरी करत असू तरी सुद्धा आपलं अंतःकरण गोकुळ झालंच असेल असं सांगता येत नाही। त्याच्याकरता सतत प्रयत्नरत राहावं लागेल, साधनारत राहावं लागेल, परमार्थाचे पथगामी व्हावं लागेल, तरच आपलं हृदय गोकुळ बनेल। नाहीतर दररोज भक्ती सुरू असेल असून सुद्धा अंतःकरण जर पर दुःखाने दुःखी होत नसेल तर काही अर्थ राहत नाही।
मनुष्य प्रत्येक दिवस मंदिरात जातो, मंदिरात जाऊन सुद्धा अंतःकरणामध्ये परमात्मा निवास करत नाही. का असं होते? त्याचं कारण आहे आम्ही हृदयात असणारे जे विकार आहे, विषय आहे, हे निवृत्त केलेले नाही. आमचं हृदय हे गोकुळ झालेलं नाही. आपल्यापेक्षा एक दगड बरा असतो, जो एकदा मंदिरात गेल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होऊन जाते. पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है, लेकिन इंसान हर दिन मंदिर जाकर पत्थर का पत्थर रहता है. इंसान हर बार मंदिर, पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है, लेकिन इंसान बार बार मंदिर जाकर पत्थर का पत्थर रहता है. इसलिए हमें हमारे हृदय को गोकुल बनाना चाहिए. आमचे हृदय गोकुळ झाले पाहिजे. शरीर हे मथुरा आहे आणि त्या शरीर, आता मथुरा हे संसदीय क्षेत्र आहे, मोठं क्षेत्र आहे आणि त्या मोठ्या क्षेत्रामध्ये छोटस गाव गोकुळ आहे. मथुरेत भगवान का थांबले नाही? कारण मथुरेमध्ये मोठे मोठे राक्षस आहे. अघासुर, बकासुर, पूतना, चानूर, मुष्टिक, हे सगळे महाभयंकर राक्षस आहे. आणि या शरीराला सुद्धा मथुरा म्हटलेलं आहे. या शरीरातही तेच राक्षस आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, दंभ, वासना, हे सुद्धा हे राक्षसच आहे. म्हणून भगवान मथुरेत थांबले नाही. आणि या शरीरातही तोपर्यंत या शरीराला किंमत आहे जोपर्यंत यामध्ये राम आहे. मथुरा शब्दातला रा आणि म शब्द काढून टाका, काय शिल्लक राहते? मथुरा शब्दातला रा आणि म काढून टाका. रा आणि म शब्द जर काढला तर काय शिल्लक राहते? थू शिल्लक राहते. तसंच ज्याच्या जीवनात भगवंताची भक्ती नाही, ज्याच्या जीवनात भगवान परमात्म्याची आराधना नाही, त्याला साधू संतांनी काय केलेलं आहे? धिक्कारलेला आहे. भक्तिविन माती मुखी त्याला थू म्हटलेला आहे. त्याच्या जगण्याला आग लागो म्हटलेला आहे. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. ज्याने हरीचं चिंतन होत नसेल त्या जीवनाला आग लागो म्हणतात. जलजयो जीना भजन बिन जलजयो जीना. पक्षी पंख बिना, हाथी दंत बिना, नर सुना हरि नाम बिना. जलजयो जीना भजन बिना जलजयो जीना. पक्षी पंख बिना, हाथी दंत बिना, झाड़ पात बिना, दीपक बात बिना, नर सुना हरि नाम बिना. जलजयो जीना भजन बिना जलजयो जीना. जीवनात जर भजन नसेल, भजन म्हणजे नुसतं टाळ वाजवणं म्हणजेच भजन नाही. दुसऱ्याची सेवा करणं, दीनहीन या लोकांनाही जवळ करणं, हे सुद्धा परमात्म्याचं भजन आहे. मी सांगितलं ना, व्यसन सोडणं हे सुद्धा परमात्म्याचं भजन आहे. दुसऱ्याची सेवा करणं, भज सेवायाम. भजन या शब्दामध्ये भज नावाचा धातू आहे डॉक्टर साहेब, आणि भज या शब्दाचा अर्थ होते सेवा. मग ती सेवा देशाची असेल, राष्ट्राची असेल, समाजाची असेल. म्हणून भजन एवढं सीमित समजायचं नाही की टाळ आणि मृदंग वाजवला म्हणजेच भजन झालं नाही. भजन हे निरंतर चालते, अविरत चालते आणि अखंड चालते भजन.
का आमचा व्यवहारच आमचा प्रपंचच परमार्थ झाला पाहिजे तर खरं भजन झालं समजायचं. परमार्थमय व्यवहार हो. व्यवहार आमचा परमार्थमय झाला पाहिजे तेव्हाच तर हृदय गोकुल होईल. नाहीतर काय मग हमने चंचल मन को नहीं सवारा, चंचल मन को नहीं सवारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. चंचल मन को नहीं सवारा, चंचल मन को नहीं सवारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. हमने आंगन नहीं तुम्हारा, मैंने आंगन नहीं तुम्हारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. हमें आंगन नहीं तुम्हारा, हमें आंगन नहीं तुम्हारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. मन के मैल को और हृदय के आंगन को साफ करना है. ये जिस दिन साफ होंगे उस दिन भगवान आकर बैठ जाएंगे. मन को धोना चाहिए. तन को तो हम बार बार धोते हैं, हर दिन धोते हैं, लेकिन मन को धोना चाहिए. और मन को धोने के लिए ये साबुन है. मन को धोने के लिए, तन को धोने के बहुत साबुन है. खूप साबुन आहे कपडे धुण्याचं, पण मनाला धुण्याची साबुन आहे का? आहे. राम नाम के साबुन से जो हो, राम नाम के साबुन से जो मन का मैल निकालेगा, मन का मैल निकालेगा, मन का मैल निकालेगा. राम नामाच्या साबणीने, राम नामाच्या साबणीने मनाला धुवायचं आहे. हो. राम नाम के साबुन से जो मन का मैल निकालेगा. मनाचा मैल दूर होतो केव्हा? जेव्हा राम नामाची साबून लागते तेव्हा. हो. म्हणून अंतकरणाला निर्मळ करायची गरज आहे. निर्मल मन हो तो रघुनायक, शबरी के घर जाते, शबरी के घर जाते. शबरीच्या घरी भगवान जातो का? निर्मल मन. भगवान म्हणतात ना, निर्मल जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. देवाला एवढंच नाही आवडत, कपट नाही आवडत, छल छिद्र हे नाही आवडत. आणि हे ज्या वेळेला मनातून निघून जाईल त्या दिवशी हृदय गोकुळ बनेल. आणि त्या हृदय रूपी गोकुळात भगवान श्याम सुंदर प्रगट होतो. महाराज नंद स्वात्मज उत्पन्न जाता लादो महामना. भगवान प्रगट झालेले आहे कुठं? गोकुळामध्ये. गोकुल में भगवान, गोकुल में
प्रगट झाली आणि कंसाला भीती वाटायला लागलेली आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका फुटला. सुंदर असं वातावरण आहे गोकुळामध्ये. ज्यांना नाचे गावे, नाचतात गातात आणि आपला आनंद दुसऱ्याला देतात. महत्वाची गोष्ट ही आहे. ज्याला मिळालं ना तो स्वतःजवळ ठेवत नाही, तो दुसऱ्याला वाटून देतो. आणि परमार्थात वाटलं पाहिजे. जितना जितना बाटोगे उतना बढ़ेगा. आनंद आम्ही दुसऱ्याला देता आलं पाहिजे. पण आपण आनंद तर देत नाही, पण ज्याला आनंद झाला त्यालाही दुःखी केल्याशिवाय राहत नाही. इतकी पंचायत आहे आता प्रपंचामध्ये. लोक आज जग स्वतः सुखी नाही, पण आज स्वतःच्या जीवनात जरी सुख असलं पण माणसं दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. प्रपंचामध्ये पहा तुम्ही, दुसऱ्याला जर सुख झालं तर माणसं त्याला सुख का झालं म्हणून दुःखी आहे. आणि म्हणून तर आजही राम यायला तयार आहे. आजही राम प्रभू यायला तयार आहे. आजही कृष्ण प्रगट व्हायला तयार आहे. पण आम्ही तसं तयार झालो नाही. आज स्वामी विवेकानंद यायला तयार आहे, पण तयारी कोणाची आहे? छत्रपती शिवाजी महाराज यायला तयार आहे, पण जिजाबाई झाली पाहिजे ना, यशोदा झाली पाहिजे ना. हो, आजही यायला तयार आहे, पण टीव्ही पाहिल्यानं यशोदा होईल का? नाही का? कभी सास कभी बहू, या सिरियलला पाहून काही यशोदा बनता येईल का? तिथं तर रेडीमेड प्लान भेटते. सासूनं कसं वागलं पाहिजे, सुननं कसं सासूची जिरवली पाहिजे, नाही का? हे सगळे रेडीमेड प्लान मिळते तिथं, कसं काय वागायचं. आणि याचा सर्वात जास्त प्रभाव पडलेला आहे. म्हणून टीव्ही पाहून जिजाबाई होता येणार नाही. छत्रपती शिवाजी जर घडवायचा असेल तर श्रीमद भगवद्गीता वाचली पाहिजे. हो, मदालसा आपल्या छोट्याशा बाळाला उपदेश करते. आणि पंचायत अशी आहे, काही लोकांना इच्छाही आहे स्वामी विवेकानंद आले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे, सर्वांना इच्छाही आहे, पण आपल्या घरी नाही आले पाहिजे, शेजारच्या घरी झाले पाहिजे. शिवाजी महाराज आपला मुलगा ड्युटीवर लागला पाहिजे, नाही का? म्हणजे तो आपला मुलगा प्रपंचात लागला पाहिजे, त्यानं पैसा कमावला पाहिजे आणि दुसऱ्याचा मुलगा शिवाजी झाला पाहिजे. असं नाही. तयारी जर करायची असेल तर आमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे, आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मोठे मोठे भाषण देणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, पण वागणं कठीण आहे. काही लोकांचं वक्तृत्व पाहाल तर वा 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 काय बोलतात, खूप सुंदर वक्तृत्व राहते. पण जेव्हा वागायची वेळ आली, मी आता सांगितलं ना की शिवाजी महाराज पाहिजे, पण कुठं? घरी नाही, शेजारच्या घरी शिवाजी महाराज झाले पाहिजे. आपला विषय सुरू आहे की भगवान गोकुळातले लोक दुसऱ्यांना देतात, जो मिळालेला आनंद आहे तो दुसऱ्यांना देतात. आणि अशा प्रकारे सर्व नाचायला लागले, म्हातारे नाचायला लागले. आनंदच आहे. आता जिथं आनंद झाला तिथं काही दुःख आहे का? चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, चिंता पळून गेली, चिंतेने आपलं बिस्तर बांधलं निघून गेली. चिंता ही इतकी वाईट आहे. चिता चिंता समाख्यात बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. निर्जीव माणसाला जाळणारी चिता आहे, पण सजीव माणसाला जाळणारी काय आहे? चिंता आहे. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से तो लक्ष्मी घटे, कह गए दास कबीर. महाराज, चिंता जर असेल तर आरोग्य चोरल्याशिवाय राहत नाही. चिंता
चिंता ऐसी डाकिनी, कबीरजी महाराज म्हणतात काय काट कलेजा काय चिंता ऐसी डाकिनी, अशी डाकिनी आहे चिंता का किती चांगला माणूस असू द्या त्याला लगेच अगरबत्ती चाप बनवल्याशिवाय राहत नाही. सोपा उपाय आहे, सोपा उपाय आहे. कमी व्हायचं असेल घनश्याम महाराज म्हणून तुम्ही घ्या तर नाही. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर. म्हणून चिंता पडून गेल्या तर जिथं भगवानच आला तिथं चिंता राहील का? निश्चिंत होतो आपण. चिंता राहत नाही. आणि घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. जिथं नारायण आलेले आहे. म्हणून मी नेहमी सांगतो लक्ष्मीच्या मागे जास्त लागण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. नाही तर वैभव लक्ष्मीचं व्रत करते, खूप लोक व्रत करतात, करू नका असं माझं मत नाही, करत जा. लक्ष्मी माता येते, लक्ष्मी माता येते, पण वैभव लक्ष्मीचं व्रत केल्यानंतर लक्ष्मी माता येते, पण आपलं वाहन घेऊन येते का? एक्टिवा घेऊन येते का? नाही, काय घुबड. लक्ष्मी मातेचं वाहन आहे घुबड. लक्ष्मी घुबडावर बसून येते. लक्ष्मी आता त्या घुबडाला हिंदी मध्ये काय म्हणते? उल्लू. लक्ष्मी माता तो आती है लेकिन उल्लू बना के कब चली जाएंगी पता नहीं लगता. म्हणून याच्या करता नारायणाला पकडून ठेवा. हो, नारायणाची पूजा केली पाहिजे. आता पत्नी कुठं राहील? जिथं पती आहे तिथंच पत्नी राहील ना. जिथं मालक आहे तिथं मालकीन राहणार आहे. म्हणून नारायणाची पूजा केली पाहिजे. पहा, लक्ष्मी भगवान यायच्या अगोदरच लक्ष्मी माता आलेली आहे. हो, गोकुळामध्ये भगवान येणार आहे म्हणून लक्ष्मी माता अगोदरच आलेली आहे. श्रयत इंदिरा शश्वदत्तही. लक्ष्मी माता गोपी गीतामध्ये वर्णन आहे. लक्ष्मी माता वृंदा गोकुळामध्ये आलेली आहे. सर्वांना आनंद झाला. प्रकृती पुरुष सर्वांना आनंद आहे महाराज. आता भगवान आलेले आहे तिथं आनंदच आनंद आहे. सुंदर अशा प्रकारे उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये पहा, हो, सर्वांना आनंद झालेला आहे. म्हाताऱ्यापासून तरुणापासून सर्वांना. नंद घरा आनंद भयो. जय जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. कौनन को हाथी घोड़ा कौनन को पालकी. कोणाला हाथी घोड़ा? छोरन को हाथी घोड़ा बूढ़न को पालकी. कौनन को लड्डू पेड़ा कौनन को लापसी. किस किस को लड्डू पेड़ा? ज्याला दात होती त्याला लाडू पेड़ा आणि ज्याला दात नाही त्यासाठी लापसीची व्यवस्था. छोरन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. तर ज्याला दात नाही त्याच्यासाठी लापसी. तर अशी सुंदर व्यवस्था होती. नंद घरानंद भयो. जय कन्हैया लाल की. उत्सव आहे. नंद बाबा असं दान देतात, असं दान देतात. दोन काल सांगितलेले आहे. ज्या कालामध्ये दान केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्याला सूतक सूतक म्हणतो आपण, पण ते सूतक नाही, सूतप आहे. सूतप सूतप. जसं बाळ जन्माला येते, मुलगा जर जन्माला आला आपल्याकडे तर त्यावेळेला दान द्यायची पद्धत आहे. पूर्वीच्या वेळेला एखाद्याकडे जर मुलगा झाला तर मग ते वाजवणारे यायचे, मग ते सगळं द्यायचं, अशी पद्धत आहे. तर ते अक्षय दान ठरलं जाते. त्यावेळेला जे दान करतो आपण ते अक्षय दान ठरल्या जाते, म्हणून त्यावेळेला दान करायचं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कोणी वारलं, हे अन्नदानाची पद्धत काय? काही काही लोक म्हणतात हे बंद झालं पाहिजे. बंद नाही झालं पाहिजे, ते गरज आहे त्याची.
त्यावेळेला जे दान करतो ते अक्षय ठरल्या जाते, म्हणून 13वी आणि 14वीचं महत्व आहे. नाही तर अशाच लागलेल्या परंपरा नाही. आता अलीकडे काही काही लोक बोलतात त्या विषयावर, पण त्याचं चिंतन किती आहे, तुम्हाला किती त्याचं ज्ञान आहे. हो, त्याच्या गाभ्यामध्ये जा ना तुम्ही, अंतरंगात शिरा, तेव्हा कळेल काय आहे ते. त्यावेळेला जे अन्नदान करतो त्यावेळेचं अन्नदान हे सुद्धा अक्षय ठरते, म्हणून यावेळेला दान केलं पाहिजे. नंद बाबांनी गाईच्या गाई दान दिलेले आहे, कोणाला हार दिलेले आहे, अनेक प्रकारचं दान केलेलं आहे. भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू 6 दिवसाचे भगवान आहे. कैलास पर्वतावर भगवान शंकर, भगवती जगदंबा दोघही हे दृश्य पाहायला लागलेले आहे. आणि भगवान शंकराचे आराध्य दैवत आहे कोण? भगवान कृष्ण. मी काल सांगितलं ना की भगवान शंकर कृष्णाचं ध्यान करतात आणि रामाचं चिंतन करतात. हो, हरी 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 मंत्र हा शिवाचा. तर राम नाम हे त्यांच्या जीवाग्र भागे वर राम मंत्रम, हृदय कृष्ण तत्वम, हृदयात कृष्णाचं. आणि ती कोणता कृष्ण? बालकृष्ण, मोठा ना. लहानच्या पोराला कसे समजवता येते, लाडू दिला हातात खुश, नाही का, लड्डू गोपाल, त्याचीच तर आराधना आहे, नाही का, बस. म्हणजे जास्त टेन्शन नाही. पंडित नाही आंघोळ करून दिली तर काही काही गरज नाही. तर म्हणून बाल उपासना आपल्या धर्मशास्त्राने सांगितली. पर्वत शंकरजी आणि पार्वती माता विचार करायला लागली, म्हणे आपण गोकुळात गेलो पाहिजे. किती उत्सव झाला, किती लोक नाचले, किती आनंद आला गोकुळात पहा. आणि तो आनंद, हो, कारण भगवानच आलेले आहे, म्हणून त्या आनंद कंद परमात्म्याच्या दर्शनाकरता सपरिवार निघाले. भगवान शंकर जातात तर एकटे जात नाही, भगवान शंकर आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन जातात. म्हणून कथा कीर्तन असेल तर तिथं हो दोघांनी गेलं पाहिजे. पण हो, नाही तर आग्रही नाही पाहिजे, जास्त इच्छाही पाहिजे, नाही तर समोर त्याला जास्त त्रास देऊनही नाही, सहज झालं पाहिजे सगळं. भगवान महादेवजी, पार्वती माता, गणपती महाराज निघाले कुठून? कैलास. भगवान शंकरच निघाले. भगवान शंकर कैलास पर्वतावरून निघाले. हातामध्ये त्रिशूल आहे आणि आले. कुठं आले? गोकुळात आले. घनश्याम महाराज, भगवान शंकर आले. मंदिर
चंद्रमा अलग जगायो, घर अलग जगायो, घर घर अलग जगायो। माला शेषनाग निपटायो, चंद्रमा घर घर अलग जगायो। नगर में जोगी आया, आके अलग जगाया, अजब है तेरी माया, देख कोई समझ न पाया। हो सबसे बड़ा है जियादा, जियादा भोलेनाथ, 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 भगवान शंकर आले, गोकुळामध्ये आलेले आहे। नगर में जोगी आया, आले यशोदा मैयाच्या दारात उभे आहे। एक दासी गेली धावत आणि सांगायला लागली, मैया आपल्या दारामध्ये एक जोगी आलेला आहे। यशोदा मैया धावत आली आणि धावत आल्यानंतर बाबाला वंदन केलं। म्हणे बाबा तुम्हाला काय लागत असेल, अन्न वस्त्र धान्य जे लागत असेल ते तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही सांगा तुम्हाला काय लागेल। भगवान शंकर म्हणायला लागले, मैया मला काहीच लागत नाही, मला फक्त तुझ्या लालाचं दर्शन करायचं आहे, बस तेवढंच पाहिजे मला। एक जोगी आयो तेरे द्वार, दिखा दे मुख लाला। एक जोगी आयो तेरे द्वार, दिखा दे मुख लाला का। बस तुझ्या लालाचं दर्शन करायला आलो। यशोदा मैया म्हणायला लागली, बाबा म्हणे तुमच्या गळ्यामध्ये मोठे मोठे साप आहे, शंभो तेरे माथे का चांद है निराला, जटे पे बैठी है गंगा, जटे पे बैठी है गंगा, गले में नाग काला, गले में नाग काला। म्हणे तुमच्या गळ्यामध्ये साप आहे, जटीवर गंगा आहे, माझ्या लालाला भीती नाही वाटणार का? म्हणे एवढं छोटस बाळ माझं आणि त्याला भीती नाही वाटणार का? भगवान शंकर म्हणायला लागले, या सापाची काय भीती वाटणार त्याला, तो तर मोठ्या सापावर शयन करणार आहे, शेष शयना। म्हणजे माझा मुलगा काही एवढा मोठा नाही, हा बालक आहे। म्हणजे हा बालक नाही, हा पालक आहे जगाचा। तेरे पलने में पालनहार,
दिखा दे मुख लाला का, एक जोगी आयो तेरे द्वार, दिखा दे मुख लाला का। यशोदा मैया म्हणायला लागली, बाबा माझा मुलगा लहान आहे, माझ्या मुलाला अजिबात मी तुमच्या जवळ देणार नाही. जगामध्ये काही हट्ट सांगितलेले आहे, बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि चौथा हट्ट आहे योगी हट्ट. योग्यांनी जर हट्ट केला तर मग काही खरं नाही. योग्यांचा हट्ट हटयोगी, हटयोगी म्हणून त्यांना हटयोगी म्हणते. योग्यांचा हट्ट आहे. भगवान शंकर म्हणायला लागले, मैया तुझ्या दारातून अजिबात जाणार नाही. म्हणे बाबा आम्ही दार बंद करून देऊ. म्हणे मैया तू किती दार बंद करशील? म्हणे माझ्या घराला 17 दरवाजे आहे, 17 दार आहे, आणि एक दार बंद केलं तर काय बिघडणार आहे? म्हणे बसा इथंच. भगवान शंकर दारात बसलेले आहे. यशोदा मैयाने दार बंद केलं. दुसऱ्या दारातून जाणं सुरू केलं. त्या दारात भगवान शंकर दिसायला लागले. अख्खं नंदाचा वाडाच बंद करून टाकला यशोदा मैयाने. भगवान शंकर विचार करायला लागले, म्हणे इथं बसून काही मिळणार नाही, आपण यमुनाजीच्या किनाऱ्यावर जाऊ. यमुनाजीच्या किनाऱ्यावर भगवान शंकर गेले. यमुनाजीचा किनारा म्हणजे भक्तीचा किनारा आहे, आणि भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर भक्तीच्या किनाऱ्यावर गेल्याशिवाय भगवान प्राप्त होत नाही. म्हणून भगवान भूत भावन आशुतोष महादेव हे सुद्धा भक्तीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे आणि परमात्म्याचं ध्यान केलं. म्हणे देवा अरे एवढ्या कैलास पर्वतावरून तुझ्या दर्शनाकरता आलो आणि तू खुशाल झोपा घेत बसला. भगवान कृष्णाने रडायला सुरुवात केली. भगवान जोर जोराने रडतात. रडते माझे
भगवान कृष्णाला समजवायला लागली यशोदा मैया काही रडणं थांबत नाही लालाचं. काही सख्या म्हणायला लागल्या म्हणे दुष्ट लागली, दुष्ट काढली पाहिजे. आणि मग भगवान कृष्णाची दुष्ट काढायला सुरुवात झाली. आता ते महिला मंडळी इथे राहते आणि मग ते सगळं सुरू झालं त्यांचं. पण त्यांनी काही आराम लागला नाही. म्हणे काही मोठा फाल्ट आहे, म्हणे काहीतरी जास्तच झालं. म्हणे कोणीतरी मोठा जोगी पाहिजे, रोग मोठा तर वैद्य मोठा पाहिजे. म्हणून मग विचार केला. म्हणे काय करायचं. म्हणे आपल्या दारात आलेला जो जोगी होता त्याला आपण दाखवलं पाहिजे कृष्णाला. पण म्हणे तो कुठं मिळेल. एक दासी म्हणायला लागली मी त्याला यमुनाजीच्या किनाऱ्यावर बघितलाय. आणि मग निघाली एक दासी, धावत निघाली यमुनाजीच्या किनाऱ्यावर. भगवान शंकराला सांगितलं म्हणे बाबा तुम्हाला नंद महलात बोलवलेलं आहे. आनंद झाला भगवान शंकराला. आणि मग काय महाराज निघाले भगवान शंकर. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंबितम भुजंग तुंग मालिकाम डमड 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतुन शिव शिवम. आले नंद बाबाच्या महलात प्रवेश झाला. यशोदा मैयानी भगवान श्याम सुंदराला उचललं आणि भगवान शंकरांनी असे हात केलेले आहे. हातावर भगवान श्याम सुंदर कन्हैयाला घेतलं. योगेश्वराचं आणि योगेश्वराचं मिलन झालं. हरी आणि हराचं आज मिलन झालं. दोघांचे नेत्र एक झालेले आहे. आणि भगवान शंकर भगवान महादेवजी या महादेवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारेचा प्रवाह व्हायला लागलेला आहे. भगवान कृष्णाचं रडणं थांबलं आणि भगवान शंकराचं रडणं सुरू झालेलं आहे. यशोदा मैयाला आनंद झाला. यशोदा मैया म्हणायला लागली बघा म्हणे या योग्याचं सामर्थ्य बघा, याच्यामध्ये किती मोठी शक्ती आहे की आपल्या लालाचं रडणं स्वतःच्या अंगावर घेतलं. यशोदा मैया म्हणायला लागली बाबा आता हे हरी आणि हर आहे हे तर दोन्ही एकच आहे. उजवे भाग काय वाम भाग उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग एकच आहे. हरी आणि हर याच्यामध्ये काही अंतर नाही. एक वेलांची चाड हरी लिहा किंवा हर लिहा. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही देवाची उपासना सांगितलेली आहे, हरी आणि हराची. म्हणजे दोघांमध्ये कोणताच भेद नाही. अभेद दृष्टी अद्वैत तत्वज्ञान जे आहे ते शिकवणारी संस्कृती आहे आपली. कोणते महादेवाची भक्ती करत असाल तर पांडुरंगाची निंदा करा असं कोणी सांगितलं नाही. आणि धर्मशास्त्रही हे सांगते की तुम्ही स्वतःच्या धर्माचं किती सांगायचंय तितकं सांगा, परधर्मीय दुसऱ्याच्या धर्माची निंदा करू नका. दुसऱ्याच्या धर्माची निंदा करायला सांगितलेलं नाही. आपण आपला धर्म कसा आहे हे मांडण्याचं सामर्थ्य याची शक्ती आपल्या ठिकाणी असली पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माची आपल्याला काही घेणं देणं नाहीये. दुसऱ्याच्या धर्माची आपण निंदा करायची नाही. आपलं काय ते तत्वज्ञान आपलं. मी काय सांगत होतो की भगवान हरी आणि हरामध्ये अजिबात भेद नाही. भगवान शंकर म्हणायला लागले आता मी कैलास पर्वतावर निघून जातो. यशोदा मैया म्हणायला लागली बाबा तुम्हाला जे लागत असेल ते मागून घ्या. तुम्ही जात आहात म्हणे काहीतरी माझ्याकडे काहीतरी मागा. भगवान शंकर म्हणायला लागले मैया तुला जर द्यायचं असेल तर एकच दे. काय दे. तुझा लाला ज्यावेळेला स्नान करल त्याच्या स्नानाचं पाणी माझ्या अंगावर आलं पाहिजे. काय दोन्ही देवता दोन्ही देव एक पाहिजे. दोन्ही देव एक आहे. भगवान शंकर म्हणतात कृष्णाच्या अंघोळीचं पाणी माझ्या अंगावर आलं पाहिजे म्हणून भगवान शंकराची स्थापना केली नंद बाबाच्या वाड्यात.
पांडुरंगाचा जेव्हा अवतार झाला त्या पांडुरंगाच्या दर्शनाला पहिले वारकरी भगवान महादेव आहे. हो हो, भगवान शंकर पहिले वारकरी आहे. पहिली वारी भगवान शंकराने केली. कैलास पर्वतावरून निघाले पार्वती माता गणपती तिघही आले. नंदी महाराज चौघ. पार्वती मातेनं बघितलं पंढरपुरामध्ये आता यात्रेचं वातावरण वेगळंच राहते. हो, लाखो लोक त्या पंढरपुरामध्ये दिसलेले आहे. पार्वती माता म्हणायला लागली म्हणे देवा मला समोर चालता येणार नाही इतक्या गर्दीमध्ये, मी इथंच बसतो. म्हणे बस इथंच बस. पार्वती माता तिथंच बसली. समोर गणपती महाराज नंदी हे आले वाळवंटापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागलेली आहे आणि त्या बारीमध्ये लागले नंदीला घेऊन. नंदी सोबत घेऊन भगवान शंकर. लोक म्हणायला लागले म्हणे बाबा हा नंदी कुठपर्यंत? म्हणे मंदिरात आत देवापर्यंत. लोक म्हणायला लागले म्हणे बाबा ह्या नंदीला कुठंतरी बांधून ठेवा, तुमचं समोर देवाच्या जवळ नेता येणार नाही. मग तिथेच एक हनुमानजीचं मंदिर आहे महाद्वाराच्या जवळ. तिथं नंदीला सांगितलं म्हणे इथं बस. म्हणून त्या दिवसापासून हनुमानजीच्या जवळ नंदी आहे. नाही तर हनुमानजी जवळ पूर्वी नंदी नव्हता, म्हणून ती परंपरा लागली. नंदी महाराज बसले. समोर गणेशजी आणि पार्वती गणेशजी आणि भगवान शंकर चालायला लागले. आता इतकी गर्दी रांगेमध्ये गणपती बाप्पा उभे राहिले आणि मग नामदेव पायरीच्या वर गेले. आता हा क्रम पहा, देवाच्या जवळ जर जायचं असेल तर अगोदर चोख झालं पाहिजे. म्हणून चोखोबारायचं दर्शन आहे. चोख झालं पाहिजे, आपण आपलं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. आणि नंतर नाम आहे. हो, नाम घेतलं पाहिजे. नामाचं दर्शन झालं पाहिजे, तेव्हा देवाचं दर्शन होते. पहा तुम्ही ते तो मंडपही बनला आहे ना डॉक्टर साहेब, तो त्या मंडपाचं महत्व सांगतो तुम्हाला. 7 मंजिल बिल्डिंग आहे. 12 7 किती 84 बरोबर आहे. 12 गुणिले 7. तर त्या 7 मंजिल बिल्डिंग आहे. पण प्रत्येक जो घेरा आहे तिथं 12 वेळा फिरावं लागतं. 12 गुणिले 7 बरोबर 84. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतरच देवाच्या जवळ जाता येते. म्हणजे एवढी योनी फिरल्यानंतर तुम्ही चोख व्हा आणि मग नाम घ्या आणि नंतर देवाचं दर्शन घ्या. भगवान शंकर समोर चालायला लागले. गणपती बाप्पा म्हणायला लागले म्हणे पप्पा मी थकलो. मग उचललं गणपती महाराजाला म्हणे बस इथं. एका खिडकीमध्ये गणेशजीला बसवलं. तिथंच आहे आजही गणेशजी. समोर भगवान शंकर चालायला लागले. भगवान शंकराला बघितलं पांडुरंगाने. इतका आनंद झाला, उचललं देवाला. भगवान शंकराला उचललं, डोक्यावर बसवलं. कोणी? पांडुरंगाने डोक्यावर बसवलं. लोक दर्शनाला यायला लागले. भगवान शंकर म्हणायला लागले म्हणे देवा हा काय उतावळपणा. मी तुमच्या दर्शनाला आलो आणि तुम्ही डोक्यावर घेऊन बसले. लोक तुमच्या दर्शनाला येतील तर लोक काय म्हणत. म्हणे एक काम करा ना, मला खाली उतरवा. भगवान पांडुरंग म्हणायला लागले अजिबात तुम्हाला खाली उतरवणार नाही. म्हणे कृष्ण जन्मामध्ये काय केलं तुम्ही? माझ्या आंघोळीचं पाणी आपल्या अंगावर घेतलं ना, आता मी तुमच्या आंघोळीचं पाणी माझ्या अंगावर घेतो. म्हणून भगवान शंकराला डोक्यावरच घेऊन राहिले पांडुरंग. आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले खाली उतरवा मला. पांडुरंगाने भगवान शंकराला मागितलं म्हणे देवा तुम्ही खाली उतरा, पण तुमचं काहीतरी चिन्ह माझ्या डोक्यावर असलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराची पिंड पांडुरंगाच्या डोक्यावर आहे.
आणि दररोज वारकरी पांडुरंगाची पूजा करतात तर अगोदर कोणाची पूजा होते? महादेवाची पूजा होते आणि त्या पिंडीचं पाणी भगवान पांडुरंगाच्या अंगावर दररोज पडते. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा प्रकारे दोन्ही देवामध्ये एकता आहे. भगवान शंकर गेल्यानंतर एके दिवशी नंद बाबा गायी चरायला गेलेले आहे. आता नंद म्हणजे जीव आहे आणि त्या गायी म्हणजे इंद्रिय आहे. गायी चारायला गेले, कोणत्या जंगलामध्ये गायी चारायला गेले. तो वन कोणता आहे? तर विषयरूपी वन आहे. गायी चारायला नंद बाबा गेलेले आहे. इकडे कंसाला कळालं. कंसाने भगवंताला मारण्याकरता मीटिंग घेतली तातडीची आणि त्या मीटिंगमध्ये पूतना आली. म्हणे चिंता क्यों करते हो सरकार, अभी मैं जिंदा हूं. आणि मग तिनं तयारी केली, केस बांधले, सुंदर शृंगार केला, 16 प्रकारचा शृंगार केला. म्हणते ताम केश बंदहा. आणि महाराज अशी दिसत होती की साक्षात देवांगना. नामदेव महाराज वर्णन करतात. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. माझी माझी तुझे वरती गुणनाम, माझी माझी तुझे वरती गुणनाम, माझी माझी तुझे वरती गुणनाम, माझी वाणी तुझे वरती गुणनाम, माझी वाणी तुझे वरती गुणनाम, माझी वाणी तुझे वरती गुणनाम. सुंदर शृंगार केला पुतणीने आणि सुंदर शृंगार करून पोहोचली कुठे? गोकुळात आली. आणि जे जे लहान लहान मुलं होती त्या मुलांना मारत मारत आली. लहान मुलं नंद बाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश झाला. यशोदा मैयानं विचारलं, कोण ग तू? म्हणे अगं तुला माहिती नाही, तुझ्या जन्माच्या अगोदरच माझा विवाह झाला. आता जन्माच्या अगोदरच कोणाचा विवाह झाला तर काय ओळख झाला? अजून गाठ भेट नाही. म्हणे बर. म्हणे कशा करता आली? म्हणे मी ऐकलं तुला लाला झाला, मुलगा झाला, त्याच्या दर्शना करता आली. बर झालं. भगवान परमात्म्याला यशोदामाईने घेतलं आणि पाळण्यात टाकलेलं आहे. यशोदामाई झोका घेऊन भगवान कृष्णाला झोपी घालत होती. छगन मगन मेरे लाल को आजार निंदिया, संचल मेरे मोहन को. दोन डोळे खाऊ नको का? कारण या दोन डोळ्यांनी आम्हाला अजून देवाचं दर्शन झालं नाही. आणि ज्या दिवशी आम्हाला या दोन डोळ्यांनी या भगवंताचा सगुण साक्षात्कार होईल त्या दिवशी आमचं जीवन संपेल. पण आमच्या अंगावरचे अख्खं मांस खा गा सबतन खाइयो, चुना चुना खाइयो मांस, दो नैना
अशा लोकांच्या स्वप्नात भगवान जात नाही, पण या राक्षसीनं जवळ घेतलं. चंद्र आणि सूर्याला लाज वाटली म्हणून देवाने डोळे बंद केले. दुसरं कारण, ती पूर्वजन्माची कोण आहे याच्या करता डोळे बंद केले. ती राक्षसी होती म्हणून डोळे बंद केले. तिला कोणती गती द्यायची आहे याच्या करता भगवंतांनी डोळे बंद केलेले आहे. असे 28 कारण सांगितलेले आहे. भगवान परमात्म्याने प्राशन करायला सुरुवात केली. अगोदर तर ती विष भरून आलेली होती. एक कारण असं आहे की भगवान ते विषाची ट्रान्सफर एंट्री भगवान महादेवाच्या खात्यात करायची होती, त्याच्या करता डोळे बंद केले. भगवान विष ओढलेला आहे अगोदर, नंतर आता रक्त मज्जा आणि मांस ओढणार. तितक्यामध्ये तिने आपलं विशाल रूप प्रगट केलं आणि ते विशाल रूप प्रगट करून आकाश मार्गामध्ये जायला लागली. ती भगवंताला प्रार्थना करायला लागली, कृष्णा काय कर, सोड बाबा, मुंचताम मुंचताम मुंचताम. भगवान म्हणतात, मोसी मोको पकडना आवे छोडना मैं जानू नाही. मला सोडता येत नाही. मी ज्याला एकदा पकडतो त्याला असं घट्ट पकडून ठेवतो की त्याला अजिबात सोडत नाही. और पकड़ को रहना ये तो मोको जन्म जन्म को धंदा छे. आता जन्म जन्माचा धंदा आहे. ज्याला पकडलं त्याला कधीच सोडत नाही. आणि भगवान परमात्म्याने तिचे प्राण खेचलेले आहे. इकडे गोकुळातले लोक धावत होते भगवंताला घेऊन. पूतना गेली म्हणून गोपाळ, गवळणी, यशोदा मैया हातात काठी घेऊन धावत धावत गोपाळ आलेले आहे. या पूतना खाली पडलेली आहे आणि पूतनीच्या वक्षस्थळावर भगवान खेळत आहे. त्या गोपाळांना असं वाटलं म्हणे हे अजून जिवंत असं, म्हणून काठ्या घेतल्या आणि मारायला सुरुवात केली. खूप मारलं. यशोदा मैयानी श्याम सुंदराला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन उभी आहे. गोपाळांनी त्या पूतनेला उचललं आणि पूतनेला महाराज एका अग्निसंस्काराची तयारी केलेली आहे. पूतनेला ठेवलं शरणामध्ये आणि अग्नी दिला. अग्नी दिल्याबरोबर कापरासारखा आणि चंदनासारखा सुगंध दरवळायला लागला. परीक्षितीचे नेत्र सजल झाले. परीक्षिती म्हणायला लागला, गुरुदेव ये तो बहुत बड़ी महाभयंकर राक्षसी थी, लेकिन इसको जलाने के बाद कर्पूर और चंदन जैसी सुगंध आने लगी, क्या बात है. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिती ज्याला भगवंताचा स्पर्श होतो, ज्याला भगवंताच्या नामाचा स्पर्श होतो त्याचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह, त्याची वाणी पवित्र होते, ती वाणी पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. जो वते अच्युत सर्व काळ, जो अच्युताचं भजन करतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो. म्हणून पूतनीच्या शरीरापासून कापरासारखा आणि चंदनासारखा सुगंध दरवळायला लागला. भगवान परमात्म्याने पूतनेला त्या दिवशी सांगितलं मी की पूतनेला भगवंतानी स्वतःच्या आईला जी गती दिली नाही ती पूतनेला दिली. सायुज्य सौरसु दिधला पूतने, जे विषाचे स्तनपाणी मारू आली, जी विष घेऊन मारायला आलेली पूतन आहे, त्या विष घेऊन मारायला आलेल्या पूतनेला भगवान परमात्म्याने स्वतःच्या आईला जी गती दिली नाही ती गती सायुज्य मोक्ष पूतनेला दिलेला आहे. ही पूतना म्हणजे काय, तर पूतना म्हणजे वासना आहे. वासना मी अगोदर सांगितलं की नंद बाबा गायी चरायला गेले. जीव ज्या वेळेला आपल्या इंद्रिय रूपी गायी विषय रूपी जंगलामध्ये चरायला जातो त्यावेळेला वासना आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हिला पूतना म्हणजे पवित्र
नाही, तन पवित्र नाही जे शरीर, त्याचं नाव पूतना आहे. आणि ज्या दिवशी जीवाच्या अंतःकरणामध्ये विषय जीवाची इंद्रिय विषयाकडे धाव घेते, त्यावेळेला त्याचं शरीर काय आहे, अपवित्र होते. म्हणून आणि ती चतुर्दशीच्या दिवशी आली. चतुर्दशीचा आकडा कितीचा आकडा आहे? 14चा आकडा आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, हे 14 आहे. आणि या 14 ठिकाणी वासना वास्तव्य करते. म्हणून चतुर्दशीच्या दिवशी पूतना आलेली होती. भगवान परमात्म्याचं नामकरण झालेलं आहे. कर्षती ते कृष्ण, आकर्षित करतो म्हणून त्याला कृष्ण नामकरण झालं. बलराम दादाचं बल आहे म्हणून बलराम असं नामकरण झालेलं आहे. आता हे नामकरण कुठं झालं? गाईच्या गोठ्यात झालं. गाईचा गोठा इतका पवित्र आहे म्हणून गाईचं शेण पवित्र आहे. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. आता सगळं निघून गेलं. आता घरी काही राहिलेलं नाही. टाईल्स लागली आणि त्या टाईल्स म्हातारे फ्रॅक्चर व्हायला लागले. सगळे घसरू पडू लागले. म्हणून जास्त आता ते सगळं जितकं आपण समोर चाललो तितके रोग वाढायला लागलेले आहे. प्रकृतीच्या सानिध्यामध्ये आणि सामिप्यामध्ये आपलं वास्तव्य राहिलेलं नाही म्हणून रोग वाढायला लागलेले आहे. पूर्वीचं ते राहिलं नाही. लोक तुळशीचे झाडं लावत नाही आणि दुसरे ते मनी प्लांट लावतात, वेगवेगळे लावतात. आपली संस्कृती महान आहे. तुळशीचं झाड आपल्या घरी असलं पाहिजे. अनेक प्रकारचे लाभ आहे तुळशीच्या झाडापासून. 24 तास ऑक्सिजन देणार झाड म्हणजे तुळशीचं झाड आहे. आणि दुसरी गोष्ट गाय असं म्हणते डॉक्टर साहेब, 24 तास ऑक्सिजनच उत्सर्जित करते, ऑक्सिजनच सोडते. आपण घेतो कार्बन डायऑक्साइड, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो, पण गाय ऑक्सिजनच उत्सर्जित करते. म्हणून गायीचा गोठा पवित्र आहे. म्हणून गायीच्या गोठ्यामध्ये काय आहे? भगवंताचं वास्तव्य आहे, पवित्र आहे. भगवंताचा नामकरण संस्कार झाला. नंतर भगवान असे अंगणामध्ये रांगत होते. रांगता तितक्यामध्ये एक तृणावर्त नावाचा राक्षस आला. तृणावर्त म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये माट्या. ते आल्यानंतर उचललं महाराज देवाला, उचललं आणि नेलं आकाशात. गर 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 फिरवत आकाशात नेलं. पण इतकं वजन वाढवलं भगवंतानी, इतकं वजन वाढवलं. तो म्हणायला लागला म्हणे आपण घाई गेलो आणि घाईत उचललं. म्हणे नेमकं कृष्णाला उचललं का दगडाला उचललं? भगवान म्हणायला लागले, मूर्खा, अरे लोक मला दगडात पाहतात आणि तू इतका दगड आहे की तू मला उचलून सुद्धा माझ्यात दगड पाहत. एवढी दगड बुद्धी आहे तुझी. भगवान परमात्म्याने त्याला लाथ मारली आणि त्यालाही ठार केलेला आहे. नंतर शकटासूर आला भगवंताला मारायला. शकटासूर तो पूर्वी छकडा होता ना, तो आला. भगवान परमात्म्याने एक लाथ मारली आणि त्याला पालथ केलं. एकदा भगवान कृष्णाला यशोदा मैयाने उचललं आणि घरी होते का बैलगाडीच्या खाली. यशोदा मैयाला असं वाटलं इथं सावली आहे आणि बैलगाडीच्या खाली बांधून द्यायचं. पाळणा बांधला. भगवंताला राग आला आणि भगवंतानी त्या बैलगाडीला एक लाथ मारली. बैलगाडी पालथी झाली आणि दही दूध पडलेला आहे. आता ती बैलगाडी म्हणजे का सांगू तुम्हाला? बैलगाडी म्हणजे आपला प्रपंच आहे. प्रपंच रूपी बैलगाडी आहे आणि त्या प्रपंचामध्ये भगवंताला वर ठेवलं पाहिजे. भगवंताला जर खाली ठेवलं, गौण स्थान दिलं तर भगवान प्रपंचाला काय करतो?
पालथ करतो, म्हणून भगवंताला उच्च स्थान दिलं पाहिजे. आता घरी लोक मंदिर बनवतात, पण मंदिर कुठे बनवतात? जिथं जिन्यापासून जायची जागा असते तिथं मंदिर बनवतात. देवा करता एक अशी व्यवस्था असली पाहिजे की जिथं कोणी जात नाही, अशा ठिकाणी अगदी पवित्र राहिलं पाहिजे आणि अशा ठिकाणी देवाला स्थान द्या. म्हणजे भगवंताला प्रधान स्थान दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर आपल्या सवंगड्यांना आवाज दिला. सर्व सवंगडी बोलावले, पांड्या, इथ्या, बोबड्या, वाकड्या, पिंड्या, सुदाम्या, आणि सर्वांना घेऊन काय केलं? भगवान परमात्मा चोरी करायला निघाले. कोणाच्या घरी भगवान चोरी करायला जात नव्हते. त्या गवडणी भगवंताला बोलवायच्या, त्याच घरी भगवान जायचे, दुसऱ्या घरी भगवान जात नव्हते. आज मेरे अंगना में आओ घनश्याम, आओ घनश्याम, आज मेरे अंगना में आओ घनश्याम. मग भगवान जायचे. भगवान गेले आणि मग अंगणात खेळायला लागले. ती गवड म्हणायची घनश्याम महाराज. कृष्णा अगोदर तर ती गवडण बोलवायची, ये माझ्या अंगणात, आणि मग अंगणात जर खेळायला लागले भगवान तर ती गवडण म्हणायची, माझ्या अंगणात अंगणात खेळू नको रे नंदलाला, माझ्या अंगणात अंगणात खेळू नको रे नंदलाला. ती गवडण म्हणायला लागली, माझ्या अंगणात खेळायचं नाही. आता काय महाराज त्यांचं सामर्थ्य, भगवान परमात्म्याला ढकलून द्यायचे, भगवान पुन्हा पुन्हा जायचे. मग भगवान गेल्यानंतर मग त्या गवडणी म्हणायच्या, कृष्ण नाचतं काय रे? हो, मग काय देशील? ती गवडण, त्या गवडणीला भगवान म्हणायचे, काय देशील तू मला? म्हणे वाटीभर ताक दे. काय प्रेम असेल ज्याच्याकडे 9 लाख गायी आहे नंदू महाराज, त्या देवाला, त्या कृष्णाला त्या गवडणी म्हणायच्या वाटीभर ताक दे. आणि मग भगवंतानी कमरेला हात ठेवायचे, डोक्यावर हात ठेवायचा आणि भगवान नाचायचे. काय दृश्य असेल हो! ताही अहिरण की छोरिया छचिया बर छात पे नाच नचावे, ज्या परमात्म्याने जिन्होंने नचाए ब्रह्मांड सारे. जो ब्रह्मांडाला नाचवतो त्याला गवडणी नाचवतात. म्हणून नारदजी भक्ती सूत्रामध्ये लिहितात, यथाव्रज गोपिकाना. भक्ती जर करायची असेल तर यांच्यासारखी भक्ती करा. का? कारण त्यांचा विषय नारायण झालेला होता. एक विषय तो सकळांचा हरी, त्यांचा विषयच हरी झालेला होता, त्यांचा विषयच नारायण झाला होता. आणि म्हणूनच भगवान परमात्मा नाचत होते. आता ते काही सामान्य नव्हत्या, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, वेदातल्या श्रुती होत्या, ज्यांना या ग्रंथात आनंद मिळत नव्हता की सगुण साकार परमात्मा कसा आहे, त्या परमात्म्याचा आनंद कसा असतो, तो आनंद उपभोगण्याकरता त्या गवडणीच्या रूपाने या वेदातल्या ऋचा आलेल्या आहेत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपेनो हे मत प्राप्ती, म्हणून परतल्या आणि तिने ती माझी सुख संगती न पवती. म्हणून तर भगवान परमात्मा नाचत होते, नाही तर तो कुठं नाचतो? तो तर जगाला नाचवतो. काय महाराज, त्या गवडणी भगवान परमात्म्याला परमात्मा करतात. सकाळपासून उठल्यापासून सतत भगवंताच्या संगती करतात. त्या गवडणी
भगवान परमात्म्याला बोलवायचं. एक गवळण म्हणायला लागली, कृष्णा आता भगवान कशाची चोरी करतात हो? गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा, नंद जी को छोकरा, यशोदा 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 को छोकरा, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा, गली गली धूम मचायो रे, मारो नंद जी को छोकरा. परमात्मा चोरी करायला निघालेले आहे. आता ज्या गवळणी भगवंताला बोलवायचे त्यांच्याच घरी भगवान जायचे आणि काय चोरायचं? भगवान परमात्मा चित्त चोरतो. दही दूध हे लौकिक स्वरूपाने आम्हाला दिसते, पण खऱ्या अर्थाने तर भगवंताने काय चोरलं? चित्त चोरलेलं आहे. व्याकरणामध्ये रूपक नावाचा अलंकार आहे. उपमेय जणू उपमानच आहे असं मानून ज्या वेळेला वर्णन केल्या जाते त्यावेळेला रूपक नावाचा अलंकार होतो. रूपक होण्याकरता सादृश्य लागते, समानता लागते. हो, मग चित्ताची आणि दह्या दुधाची किंवा लोण्याची साम्यता आहे का? आहे. साधू संतांचे चित्त आणि लोणी हे सारखं आहे महाराज. जसं अग्नी बघितला की अग्नीच्या जवळ जर लोणी नेलं तर ते लोणी काय होते? द्रवीभूत होते. तसं साधू संतांचं हृदय दुसऱ्याचं दुःख बघितलं की साधूचं हृदय द्रवीभूत होते. हा, म्हणून संतांचं चित्त भगवंतानी चोरलेलं आहे. आमचं चित्त भगवान का चोरत नाही? चुंबकाचा सिद्धांत आहे नंदू महाराज. चुंबकाच्या सजातीय गुणधर्मामध्ये केशव काय होते? आकर्षण होते की प्रतिकर्षण होते? सजातीय ध्रुवामध्ये काय होते? प्रतिकर्षण. आणि विजातीय ध्रुवात काय होते? आकर्षण होते. म्हणून परमात्मा आणि आपण सजातीय आहोत.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. आपण भगवंताचे अंश आहोत. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतनामल सहज सुखराशी. आपण परमात्म्याचे अंश आहोत म्हणून परमात्म्यासारखेच आहोत आपण. पण करता का? चुंबकाचा सिद्धांत आहे, सजातीय ध्रुवाचं प्रतिकर्षण आहे. विषय हे विजातीय आहे, विषय हे विजातीय आहे आणि विजातीयाचं आकर्षण राहते. म्हणून कथा कीर्तनात लोकांची संख्या कमी राहते. आणि जर रेकॉर्डिंग असू द्या, तमाशा असू द्या, तिथं भरगच्च गर्दी राहते. आणि तिथं निमंत्रणाची गरज नाही डॉक्टर साहेब. तिथं पत्रिकाही छापावं लागत नाही आणि तिथं निमंत्रणही द्यावं लागत नाही, कोणाला बोलवावी लागत नाही. सर्व लोक जातात कुठं? तमाशा. पण कथा कीर्तनामध्ये इथं तर बिना बोलवल्यानं आलं पाहिजे, निमंत्रणाची गरज नाही. इथं बिना बोलवल्यानं आलं पाहिजे. विषय हे विजाती आहे आणि त्या विषयाचं आकर्षण असते म्हणून तिकडे संख्या जास्त असते, इथं संख्या कमी असते. आता ते आहे म्हणा, सोन्याच्या दुकानामध्ये काही जास्त भीड राहते का? तिथं तर महापौच आहे बिरला, तिथं कोणी विरळाच पोहोचतो. म्हणून असं समजायचं नाही की कथा कीर्तनाची काय, कीर्तनाचं जे महत्व आहे ते कमी आहे असं नाही आहे. दोन मित्र होते, दोन्ही मित्र सोबत दररोज सोबत राहायचे. एकाने विचारलं म्हणे का रे आज घोटीमध्ये तमाशा आहे? घोटीत तमाशा नाही ना? नाही, घोटीत नाही होत. इकडे दुसरं गाव घ्या, तिकडे माग पावणीला तमाशा आहे म्हणे. एक म्हणे अरे प्रवचन सुरू आहे डॉक्टर साहेबाची, इथं महाराजांचं प्रवचन ऐकायला जाऊ आपण. एक म्हणे नाही, आता प्रवचन तर 7 दिवस आहे, तमाशा 1 दिवस आहे. म्हणे तमाशाला जाऊ ना. एक म्हणे नाही, आम्ही प्रवचन सोडणार नाही, आता प्रवचन ऐकायला जाऊ. म्हणे जा तू प्रवचन ऐकायला जा, मी तमाशाला जातो. एक तमाशाला गेलं आणि एक प्रवचन ऐकायला गेलं. जे तमाशाला गेलं, तमाशा संपला आणि तमाशा संपल्यानंतर घरी यायला लागलं. घरी येत असताना त्याला 10,000 रुपयाचा बंडल सापडला. 10,000 सापडले. 10,000 सापडल्यानंतर नाचतच घरी आलं दिनेश महाराज. 10,000 सापडले, नाचत घरी आला बिचारा. आणि जो कीर्तनाला गेलेला होता तो घरी यायला लागला. रस्त्यामध्ये केळाचा छिलका होता, म्हणून कृपा करून सिमेंट रोड आहे, केळाचे छिलके रस्त्यावर नाही टाकायचे. कोणी घसरते बिचारे. आता त्या केळाच्या छिलक्यावर पाय पडला आणि पाय पडल्याबरोबर काय झालं? घसरला आणि पाय फ्रॅक्चर झाला. कोणाचा? जे प्रवचनात गेला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. घरी आला. घरी आल्यानंतर बेडवर पडला बिचारा. पण ज्याला 10,000 सापडले होते त्याला दम पचत नव्हता. म्हणे याची भेट कधी घेतो. सकाळ झाली. सकाळ झाल्या बरोबर त्याच्या दारात गेला. म्हणे रामभाऊ उठ. उठला. म्हणे का रे काय झालं? म्हणे काही नाही, रात्री पाय घसरला, फ्रॅक्चर झाला. म्हणे जाणं कीर्तनात. हो म्हणे जा कीर्तनात गेला ना. म्हणे बघ मी तमाशाला गेलो, मला 10,000 सापडले. म्हणे कोण फायद्याचा आहे? मला 10,000 सापडले आणि तू तमाशाला, तू कीर्तनाला गेला, पाय मोडून बसला. म्हणे एवढा सोपा विषय नाही. म्हणे एक काम करू, आपण एखाद्या भविष्यवक्त्याकडे जाऊ. दोघही भविष्यवक्त्याकडे गेले आणि भविष्यवक्त्याला विचारलं. म्हणे सांगा महाराज, हा तमाशाला गेला, याला 10,000 सापडले. मी कीर्तनाला गेलो, पाय फ्रॅक्चर होऊन बसलो. म्हणे अरे
याला याला आज 10 लाख रुपये सापडणार होते. याच्या खात्यामध्ये 10 लाख रुपयाची एंट्री होती, पण हा तमाशाला गेला, मायनस एंट्री झाली. म्हणे मग मी कीर्तनाला गेलो, माझं कसं? म्हणे अरे आज तुझं मरण होतं, पण आज तू कीर्तनाला गेला म्हणून तुझं मरण चुकलं. म्हणून कथा आणि कीर्तनाचं महात्म्य खूप मोठं आहे. मी हे सांगत होतो की चित्त भगवान परमात्मा चित्त चोर आहे भगवान. आणि ही लीला करण्याकरता शब्दांनी चालत नाही, वाच्यार्थाने चालत नाही, लक्षार्थ लावावा लागतो. एका सुनबाईला सासूबाईंनी सांगितलं, म्हणे हे घे पुरण वाटून टाक. हिने वाटून टाकलं पुरण. 10 मिनिटाच्या नंतर सासूबाई आली, विचारलं, म्हणे पुरण वाटलं का? म्हणे वाटलं. आता कळलं पाहिजे ना, पुरण वाटलं. एक म्हातारी सकाळी बाहेर निघायची, आत जायची, बाहेर निघायची, आत जायची. मी फिरत होतो, मी विचारलं, आजी म्हटलं तू आत येते बाहेर जाते, काय कारण आहे? म्हणे काही नाही महाराज, माझी सून योगा करते. बर, मी म्हटलं सून योगा करते, पण तू येरझार का करते? म्हणे काही नाही, टीव्हीवर रामदेव बाबा सांगतात म्हणे सास को अंदर लीजिए और सास को बाहर निकालिए. एक एसटीडी होती, त्या एसटीडी वर लिहिलेलं होतं अगोदर 2 लावा आणि मग फोन लावा. तिथं एसटीडी मालक बसलेला होता, त्याला 2 लावले. त्याने विचारलं, म्हणे का रे? का? म्हणे तुम्हीच तर लिहिलं अगोदर 2 लावा. अरे 2चा आकडा लावा. तर भगवंताची लीला करण्याकरता जाऊ द्या, ते जास्त सांगत नाही, वेळही संपत आला आपला. तर भगवंताची लीला जर समजायची असेल, काल्याचं कीर्तन आहेच आपल्याला पुढं. तर भगवंताची जर लीला समजायची असेल तर वाच्यार्थाने काम होत नाही, लक्षार्थ लावायचा. भगवान दररोज त्या गोपाळांच्या सोबत फिरायचे. एकदा यमुनाजीच्या काठेवर भगवान आले आणि भगवंतांनी माती घेतली, माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर बलराम दादांनी बघितलं. बलराम दादा यशोदा मैयाच्या जवळ गेले आणि यशोदा मैयाला सांगितलं, आई आई या कन्हैयाने काय केलं? माती खाल्ली. यशोदा मैया धावत आली आणि कन्हैयाचा कान पकडला आणि विचारायला लागली, अरे तू माती खाल्ली का? भगवान म्हणतात, आई आई भगवान परमात्मा म्हणतात, आई मी माती खाल्लेली नाही. आणि मग यशोदा मैया म्हणायला लागले, तू माती खाल्ली नाही तर मग दाखव, तोंड दाखव. भगवंतानी तोंड फाडलेलं आहे आणि 14 ब्रह्मांड निघाले. 14 ब्रह्मांड दिसले. त्या ब्रह्मांडामध्ये यशोदा मैया भगवान कृष्णाचा कान पकडून. ते दृश्य यशोदा मैयाने बघितलं आणि चक्करच आला. यशोदा मैया जमिनीवर पडलेली आहे. भगवान म्हणतात, हिने आता मला ओळखलेलं आहे, हिला विसर पाडावा.
म्हणून भगवान परमात्म्याने विसर पाडला. भगवंतानी माती का खाल्ली माहितीये? हो, भूमी हे क्षमाशील आहे म्हणून भगवान परमात्म्याने माती खाल्ली, आपल्या ठिकाणी क्षमा गुण यावा म्हणून भगवान परमात्म्याने माती खाल्ली. ही जी लीला आहे ती त्याचाच करता, मृतिका भक्षणाची जी लीला आहे ती त्याच करता भगवंतानी माती खाल्लेली आहे. भगवान परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा बाल लीला भगवंताच्या आहे. आपण झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला विराम देऊ. दुपारच्या सत्रामध्ये गोवर्धनाची पूजा आहे आणि 56 प्रकारचे भोग आहे. ज्यांना जे शक्य होत असेल ते एक एक आपल्या घरून घेऊन या आणि या ठिकाणी सुंदर गोवर्धन आपण बनवू, कृष्ण बनवू आणि सुंदर अशा प्रकारे गोवर्धन पूजेची, गोवर्धन लीलेचं आपण चिंतन या ठिकाणी करणार आहोत. 2 मिनिटं परमात्म्याचं चिंतन करू आणि वाणीला विराम. तू राधे राधे बोल, तू राधे राधे बोल,
के देवे हे मागितले तोषावे तोषोने मज द्यावे पसाये तारे जे गणाची व्यंकटी साडो तया सत्तर कीर्ती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पावो जो जे मानशील तो ते लावो निजात से वर्ष के सगळ मंडळी विश्वनिष्ठांचे मंडळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंताने जगाव बोलते जय अरनव पियो शांजे चंद्रावे जनांचन मार्ग देता पहिन ते सर्वाय सदा सज्जन सोय रे भूतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधिने लोके भज जो आदि पुरुषी अखंडीर आनिक ग्रंथ उपजिवे विस्मे से लोके दृष्टा दृष्ट विजयी वाळवे एत मने श्री विश्वेश्वरा निददान प्रदा येने वरे ज्ञान देव किया झाला येने वरे ज्ञान देव किया झाला येने वरे ज्ञान देव किया झाला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय पवन सुत हनुमान की जय महादेव की जय भागवत महापुराण की